साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली PSI महेश गायतडची दादागिरी सुरू. साक्री शहर बंद करण्याचा दिला संघटनेनं इशारा. साक्री तालुका हा शांततेचा तालुका, आदर्श अशी तालुक्याची एक महाराष्ट्र राज्यात ओळख आहे. काही दिवसांपासून साक्री पोलीस स्टेशन इथं आलेले सहाय्यक उपनिरीक्षक PSI महेश गायतड यांनी कायद्याच्या नावाखाली दादागिरी सुरू केली. साक्री तालुक्यातील पत्रकार बांधवांशी, सर्वसामान्य जनतेशी, नेते मंडळींशी अतिशय शिवीगाळ करत वागणूक करत आहे. गेल्या काही दिवशी एका पत्रकाराशी शाब्दिक वाद करत दिव्यांग पत्रकार तसेच साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांना तो एक लंगड्या, त्याचे पाय तोडेल अशी शिवीगाळ करत सोबत पत्रकार असलेले उमाकांत अहिराव यांना शिवीगाळ करत PSI महेश गायतड यांनी त्याची स्वतःचे शर्ट काढत पत्रकार उमाकांत अहिराव यांच्यावरती हमला केला. या घटनेची तक्रार साक्री तालुका मराठी पत्रकार संघाने दखल घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब साक्री, जनग्रामीण पत्रकार संघ, प्रहार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सरपंच परिषद संघटना यांनी धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय वाबळे यांना लेखी निवेदन दिलं. या निवेदनात असं म्हटलं की संबंधित असलेले PSI महेश गायतड यांनी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना अपशब्द वापरून तो लंगड्या, तो त्याचं पाय तोडेल तसेच पत्रकार उमाकांत अहिराव वरती हल्ला केल्याबद्दल पोलीस उपविभागीय यांना PSI गायतड यांच्या विरोधात निवेदन देऊन निषेध करण्यात आला. निवेदन देताना असं म्हटलं की जर PSI महेश गायतड यांच्यावरती कारवाई नाही झाली तर साक्री तालुका मराठी पत्रकार संघ तसेच सर्व पत्रकार संघ साक्री शहरात मोठं आंदोलन करेल, उपोषणास बसेल. तसेच धुळे पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी देखील या PSI महेश गायतड अधिकाऱ्याची नोंद घ्यावी, योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही साक्री शहर बंद पुकारून उपोषणास बसू असा इशारा यावेळी पत्रकार संघाकडून देण्यात आला. साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, गादेकर, त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही DYSP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी घटना DYSP साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी. 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत, फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे. त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले, मी पहिल्यांदा एवढं बघतोय की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे. मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का? तर अजिबात नाही. पत्रकार उमाकांत अहिराव यांचीसुद्धा तक्रार आहे, तिथे आमच्याशी नीट वागलेले नाहीत, तक्रार आहे. अजून काही लोकप्रतिनिधींची पण तक्रार आहे, काही व्यापाऱ्यांचीही तक्रार आहे. म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच DSPची भेट घेणार आहोत. कुणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही, पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साक्री तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीने लढाई लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो. माझे निवेदन राहील की आम्ही जरूर या आपल्या निवेदनावर वरिष्ठांची चर्चा करून कारवाई करू, पण आपण शांतता बाळगावी, कारण पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. आपले या ठिकाणी पत्रकारांचं नेहमीच सहकार्य आहे, आजपर्यंत दिसलं आहे मला. जवळपास मला आता 1.5 वर्षाच्या जवळपास झालेलं आहे. तर या कशी केली जाईल आणि योग्य ते सदर बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. धन्यवाद. थँक्यू. काही मित्र आपल्या दर्जाच्या स्टुडिओवर पण भेटलो, तेव्हा असं ठरलं की सगळ्यांनाच आपण बोलून घ्यावं, कारण आपण सगळे एका क्षेत्रात काम करतो, विविध अन्य संघटना जरी असल्या तरी अशा प्रसंगी आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे. इतर वेळेला आपल्याला काही मतभेद असले तो भाग वेगळा आहे, आपल्यात मतभेद असले तरी एकमेकांमध्ये मतभेद नाही. आणि म्हणून ज्या दिवशी शैलेचं परवा निवेदन आलं त्याच दिवशी मी ताबडतोब DYSPशी संपर्क साधला.
PIT कंपनीशी संपर्क साधला, त्यांच्याशी मी चर्चा केली. वळवे साहेबांनी सांगितलं की शरदची जेव्हा भानगड झाली जवानची, कारण साधारणतः एक बाजू आल्यानंतर आपलं एक काम आहे, दुसरी बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे, त्यालाच खरी पत्रकारिता म्हणतो. शरद चव्हाणची भानगड त्यांनी मला पूर्णपणे सांगितली की ते त्या ठिकाणी काय काय घडलं, त्याचे प्रकरण होतं, त्या मुलीचं आणि त्या सुनाभावाचं त्या ठिकाणी कसा सगळा मॉब चिडलेला होता. आणि तो चिडलेला मॉब एखाद्याला त्या बाबांना जर अटॅक केला असता तर बाबा म्हणून सुद्धा शकला असता पोलीस स्टेशनमध्ये, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून त्या ठिकाणी शरद होतं, शरद पत्रकार. दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितली की गादेकर आणि उमाका यांचा जो वाद झाला तेव्हा मी नव्हतो, वळवे साहेब. त्यामुळे मला त्याच्यातलं डिटेल काही माहिती नाही, पण ऐकली माहिती अशी आहे. चिठी बापूंचा मी त्यांना उल्लेख केला की सिनियर पत्रकार आहे, गेल्या अनेक वर्ष 30-35 वर्ष आमच्यावर काम करणारे माणूस, त्यांच्याशी ते उद्धटपणाने बोलले. तर त्याच्यामध्ये असं झालं की चिठी बापू बोलायला गेले, हळू त्याला गेला ऐकू ती परिस्थिती. म्हणून मी साहेबांना असं सांगितलं की निसर्गाने गादेकरांवर अन्याय केला, निसर्गाने जर गादेकरांवर अन्याय केलेला असेल तर आपण मानवी आहोत. त्यांनी पुन्हा अन्याय करायचा, त्यांना या पद्धतीने अशी भाषा वापरायची, एखाद्या व्यक्तीवर टीका करता येत नाही, ती चूक तुमच्या महेश गायकवाडांनी केली. पत्रकारांनी यापूर्वी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे, साक्री.